नमस्कार मंडळी. स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? मग एक गोष्ट तर नक्की, गणित म्हणजे वेळेचा खेळ. तलाठी असो, ग्रामसेवक असो किंवा पोलीस भरती, प्रत्येक परीक्षेत जिंकण्यासाठी वेग प्रचंड महत्त्वाचा आहे. आज आपण सम आणि विषम संख्यांचे प्रश्न अगदी सेकंदात कसे सोडवायचे यासाठी काही जबरदस्त शॉर्टकट शिकणार आहोत. आता बघा, स्पर्धा परीक्षांमध्ये सगळ्यात जास्त वेळ कुठे जातो? बरोबर, गणितामध्ये. कधीकधी सोपे वाटणारे प्रश्न सुद्धा इतका वेळ खातात की बाकीच्या प्रश्नांसाठी टेन्शन येतं. खरं आहे की नाही? पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही, कारण आज आपण याच वेळेच्या आव्हानावर मात करण्यासाठी काही जबरदस्त युक्त्या म्हणजे शॉर्ट ट्रिक्स शिकणार आहोत. या वापरल्या ना की उत्तरं अगदी काही सेकंदात मिळतील. हे बघाच. चला तर मग सुरुवात करूया आपल्या टूलकिटमधल्या सगळ्यात बेसिक पण तितक्याच महत्त्वाच्या साधनापासून, म्हणजे पायाभूत नियमांपासून. हे नियम असे आहेत ना की चुकीचे पर्याय क्षणात बाजूला सारता येतात. हे नियम खूप सोपे आहेत पण तितकेच पॉवरफुल. बघा, दोन समसंख्यांची बेरीज केली की उत्तर नेहमी समच येतं. आणि गंमत म्हणजे दोन विषम संख्यांची बेरीज केली तरी उत्तर समच येतं. पण एक सम आणि एक विषम संख्या एकत्र आली की उत्तर विषम होतं. आणि गुणाकाराचं तर एकदम सोपं. कोणत्याही संख्येला समसंख्येने गुणलं ना की उत्तर नेहमी समच असणार. हे नियम डोक्यात फिट बसले की मोठमोठी गणितं न करता 4पैकी 2-3 ऑप्शन तर असेच कमी होतात. चला, आता आपलं बेसिक टूल झालं. आता वेळ आहे टूलकिट अपग्रेड करायची. बघूया बेरीज काढण्यासाठी काही हाय स्पीड शॉर्टकट. यानी तर प्रचंड वेळ वाचणार आहे. ही आहे आपली ट्रिक नंबर 1. जर पहिल्या काही क्रमवार विषम संख्यांची बेरीज विचारली तर सूत्र एकदम सोपं आहे, n चा वर्ग. आता n म्हणजे काय, तर एकूण किती संख्या आहेत तो आकडा. बस, किती मोठा वेळ वाचतो बघा याने. चला, एक उदाहरणच बघूया म्हणजे लगेच कळेल. प्रश्न आहे, पहिल्या 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती? आता इथे एकूण संख्या किती आहेत? 5. म्हणजे आपलं n झालं 5. आता आपलं सूत्र काय? n चा वर्ग. मग काय करणार? बरोबर, 5 चा वर्ग. आणि उत्तर आलं 25. पाहिलंत? नाहीतर आपण 1 + 3 + 5 + 7 + 9 असं करत बसलो असतो. त्यापेक्षा हे कितीतरी सोपं आणि वेगवान आहे. बरं, विषम संख्यांचं झालं. मग समसंख्यांचं काय? त्यांच्यासाठी पण एक भारी शॉर्टकट आहे. आणि तोही तितकाच सोपा. सूत्र आहे n गुणिले कंसात n अधिक 1. याचं पण एक उदाहरण घेऊया. समजा प्रश्न आहे, पहिल्या 6 क्रमवार समसंख्यांची बेरीज किती? इथे आपलं n किती झालं? 6. मग सूत्रानुसार काय करायचं? 6 गुणिले कंसात 6 अधिक 1 म्हणजेच 6 गुणिले 7. उत्तर आलं 42. आहे की नाही कमाल? या सूत्रांमुळे गणित एकदम सोपं वाटायला लागतं. आत्तापर्यंतच्या ट्रिक्स तर भारी होत्याच, पण आता जी ट्रिक आपण बघणार आहोत ना, ती म्हणजे आपला हुकमी एक्का. परीक्षेत हमखास विचारल्या जाणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या प्रश्नासाठी हे एक जबरदस्त साधन आहे. कल्पना करा, परीक्षेत प्रश्न आलाय, 18 नंतर येणारी 7वी समसंख्या कोणती? आता काय करणार? 18 नंतर 20, 22, 24 असं एक एक मोजत बसणार का? अजिबात नाही. आपल्याकडे यासाठी थेट सूत्र आहे. इथे नीट लक्ष द्या. आपल्याकडे 2 परिस्थितींसाठी 2 वेगळी सूत्र आहेत. एक आहे समान गटासाठी, म्हणजे समसंख्येनंतरची समसंख्या किंवा विषम नंतरची विषम, आणि दुसरा आहे विरुद्ध गटासाठी, म्हणजे सम नंतर विषम किंवा विषम नंतर सम. दोन्ही सूत्र जवळजवळ सारखीच आहेत, फक्त विरुद्ध गटासाठी शेवटी -1 करायला विसरायचं नाही. हा छोटासा फरक खूप खूप महत्त्वाचा आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर नंतरची ऐवजी आधीची संख्या विचारली तर बेरजेच्या चिन्हाऐवजी फक्त वजाबाकीचं चिन्ह वापरायचं. चला, मग आपलं आधीचं उदाहरण सोडवूया. प्रश्न होता, 18 नंतर येणारी 7वी समसंख्या कोणती? आता 18 ही समसंख्या आहे आणि आपल्याला शोधायची आहे ती सुद्धा समच, म्हणजे हा झाला समान गट. मग आपला सूत्र काय? दिलेली संख्या अधिक 2 गुणिले n, म्हणजे 18 अधिक 2 गुणिले 7. 18 अधिक 14. उत्तर आलं 32. बास, झालं उत्तर तयार. मोजत बसायची गरजच पडली नाही. आता विरुद्ध गटाचं पण एक उदाहरण बघू, म्हणजे विषय एकदम पक्का होईल. प्रश्न आहे, 15 या विषम संख्येनंतर येणारी 8वी समसंख्या कोणती? आता इथे आपण विषम संख्येवरून समसंख्या शोधतोय, म्हणजे हा झाला विरुद्ध गट. मग सूत्र कोणतं वापरणार? बरोबर, ते -1 वालं, म्हणजे 15 अधिक 2 गुणिले 8 आणि मग त्यातून -1, म्हणजे 15 अधिक 16, जे होतात 31. आणि 31 मधून 1 गेला, उत्तर आलं 30.
आता दोन्ही सूत्रांमधला फरक अगदी स्पष्ट झाला असेल. चला आता शेवटच्या आणि एकदम प्रो लेव्हल ट्रिककडे वळूया. ही ट्रिक खास अशा प्रश्नांसाठी आहे जिथे दोन क्रमवार संख्यांच्या वर्गांमधला फरक विचारला जातो. ही युक्ती तर खूपच छान आहे. दोन क्रमवार सम किंवा विषम संख्यांच्या वर्गांमधील फरक काढायचा असेल ना, तर काही नाही, फक्त त्या दोन संख्यांची बेरीज करायची आणि आलेल्या उत्तराला 2 ने गुणायचं. बस इतकं सोपं आहे हे. उदाहरणार्थ, समजा प्रश्न आहे 12चा वर्ग वजा 10चा वर्ग बरोबर किती? आता 12चा वर्ग 144, 10चा वर्ग 100. मग वजाबाकी असं करण्याऐवजी आपला शॉर्टकट वापरूया. फक्त 12 आणि 10 यांची बेरीज करा. किती आली? 22. आता या 22ला फक्त 2 ने गुणा आणि उत्तर मिळालं 44. आहे की नाही एकदम सोपं? या शॉर्टकटने तर मोठं वाटणारं गणित अगदी चिल्लर करून टाकलं. तर बघा, या फक्त काही ट्रिक्स नाहीत, तर परीक्षेत इतरांपेक्षा 2 पावलं पुढे राहण्यासाठी हे आपलं एक गुप्त शस्त्र आहे. असं समजा की ह्या ट्रिक्स म्हणजे गणितातला आपला गुप्त हुकमी एक्का आहेत. तर मग आता ठरवा, आज शिकलेल्या या सगळ्या युक्त्यांपैकी कोणती ट्रिक सगळ्यात आधी वापरून पुढच्या सराव परीक्षेत आपला मौल्यवान वेळ वाचवणार. नक्की विचार करा आणि सरावाला लागा.